सोनीताई संदीप क्षीरसागर, आई एकविरा महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष। आज मी परिमंडळ 3 आपले डीसीपी साहेब आहेत त्यांना आज मी पत्र दिलेलं आहे हे, आणि उद्या मी ठाण्याचे कमिशनर आहेत त्यांना देखील आणि महाराष्ट्र राज्याचे जे आहेत आपले महासंचालक राज्य त्यांना देखील मी उद्या पत्रक देणार आहे। जे कुणाल पाटील आहेत आणि त्यांचे 2 बंधू मोका आरोपी येते 1.5 वर्षापासून हे फरार आहेत आणि हे फरार असून हे पाठपुरावा करतात। हे बघा, ही अशी बॅनरबाजी अख्ख्या आडवलीमध्ये यांनी बॅनरबाजी केलेली आहे आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट त्यांचं चालू आहे सोशल मीडियाच्या वरती। आताही ऑन केलं तरी तुम्ही त्यांचं अपडेट बघू शकता। जर हे मोका आरोपी फरार आहे 1.5 वर्षापासून ते आणि त्यांचे बंधू, तर हे पाठपुरावा करतात कशा प्रकारे आणि तुम्ही बघू पण शकता। त्याच्यामध्ये बाईट सुद्धा त्या लोकांची आहे की आम्ही स्ट्रीट लाईटचं माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे, रस्त्याचं काम आम्ही केलेलं आहे, निधी शासनाचा हा मोका आरोपी फरार आणि हा कुठल्या प्रकारे पाठपुरावा करतो असा। कामं, लाईटची कामं, त्याचबरोबर तुमच्या अजून काही दुरुस्तीची कामं, सुविधा काही अडचणी असतील सातत्याने कुणाला तर तुमच्या बरोबर आहेत। ह्याचं उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावं आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनांना माझी हात जोडून विनंती आहे, नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की ह्यांना येत्या 15 दिवसांमध्ये अटक करण्यात यावी। मोका आरोपी जे फरार आहेत कुणाल पाटील आणि त्यांचे 2 बंधू ह्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अन्यथा 15 दिवसानंतर मी बेमुदत आमरण उपोषण आई एकविरा महिला मंडळच्या माध्यमातून मी संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे महिलांसकट डीसीपी कार्यालयाच्या बाहेर मी उपोषणाला बसणार आहे। सर्व महिलांसकट मी उपोषण करणार आहे, म्हणून माझी विनंती आहे यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी।